नमस्कार, मी अतिजय गौड, एजी मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्या सोबत राजाभाई केनी, रायगड जिल्हा प्रमुख, शिवसेना पक्षाचे रायगड जिल्हा प्रमुख आहेत। केनी साहेब, जवळजवळ आता इलेक्शन मला वाटते कदाचित डिसेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये होऊ शकतात, कारण की निवडणूक आयोगाने कालच 8 तारखेला ती यादी प्रसिद्ध होऊन 28 तारखेपर्यंत यादी प्रसिद्ध करायची आहे, असा त्यांचा कार्यकाल आहे। आणि अजूनपर्यंत आरक्षण पडलेले नाहीत आणि आरक्षणाची पद्धती काही बदललेली आहे। परंतु आपण जर पाहिलं सध्या तर इथे आपल्या अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये शिवसेना आणि भाजप आणि राष्ट्रवादी अशी विधानसभेला युती होती। परंतु आता जशी जशी जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ येत आहेत तसं तसं आपण जर बघितलं तर ह्या ज्या युती आघाड्यांचं गणित आहे ते कुठेतरी बिघडायला लागलेले आहे। आपण पाळीचा जर विषय घेतला तर पाळीमध्ये तुमच्या नगरपंचायतमध्ये तुमचा नगराध्यक्ष होता, परंतु नंतर तिथे कशा पद्धतीने खेळल्या झाल्या तुम्हाला माहिती आहे की तुम्ही तुमचा उमेदवार दिला होता, भाजपने उमेदवार दिला होता, राष्ट्रवादीने उमेदवार दिला होता, परंतु नंतर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी फॉर्म मागे घेतला आणि तिथे भारतीय जनता पार्टीला समर्थन दिलं। आणि त्याच्यानंतर तुम्ही बघत की जे आपले खासदार आहेत, जे तुम्ही निवडून दिलेले आहेत, त्यांची आणि भाजपची कुठेतरी जवळीक निर्माण व्हायला लागली आणि आमदार महेंद्र दळवी हे 10च्या 10 जागांवर शिवसेना पक्षाकडून उमेदवार देणार अशा पद्धतीच्या सर्वतो बातम्या पसरायला लागल्या। परंतु तुम्हाला माहिती आहे की युती आघाड्यांचं गणित आहे। त्याच्यानंतर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा भाजप पक्षाचे नेते सुद्धा आमदार दळवी यांच्यासोबत यायला लागले। जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थाने या अलिबाग तालुक्यामध्ये खरा वाद आहे तो कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघाचा, कारण की इथे शेतकरी कामगार पक्षाच्या चित्राताई दोनदा जिंकून आलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणूक झाल्या तिथे तुम्ही आघाडी दिली, त्याच्यानंतर लोकसभेची निवडणूक झाल्या तिथे तुम्ही आघाडी दिली, परंतु अचानक चित्राताई भाजपमध्ये गेल्यामुळे तुम्हाला इथे विजयाचा मार्ग सुखकर असताना अचानक भाजपमध्ये गेल्यामुळे युतीचा आता प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि जर का ही जागा भाजप आणि शिवसेना, मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांसोबत सुद्धा बोललेलो आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती व्हायला पाहिजे असं सर्वांना वाटतंय। तसं जर झालं तर भारतीय जनता पार्टीकडून पप्पू शेट्टी यांचा दावा या जागेवर असतो। जर तसं झालं की ह्या मतदारसंघामध्ये जर युती झाली आणि ह्या जागेमध्ये आमदार दळवी साहेब म्हणाले की तुम्ही मागे या, तर नक्की तुमची काय भूमिका असेल? हे बघा, पहिला महाराष्ट्रामध्ये विधानसभा आणि लोकसभाच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या हिंदुत्वाच्या विचारावर महाराष्ट्रामध्ये युती झालेली आहे। राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी युती आणि त्या निवडणुका लढलेल्या आहेत आणि त्या जिंकलेल्या आहेत। आता तशीच महायुती ही होऊन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, ग्रामपंचायती असतील, या सुद्धा त्या युतीच्या यांनी लढायला पाहिजे असं सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे। परंतु आता जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जात असताना शेवटी आम्ही पक्षाचा आदेश मानणारे कार्यकर्ते आहोत। पक्ष जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आमचे नेते भरत शेठ गोगावले, महेंद्र शेठ दळवी, महेंद्र थोरवे यांचा जी काय रणनीती असेल जिल्ह्यामध्ये त्याप्रमाणे आम्ही चालणार आहोत। परंतु ह्या कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघाचं तुम्ही जो विचारलात की ह्या जागेवर भारतीय जनता पार्टीने क्लेम केलेला असेल आणि त्यावेळेला तुम्ही काय करणार, मी मुळात पक्षाच्या नेत्यांना सांगणार आहे, माझ्या वरिष्ठ जे आहेत महेंद्र शेठ असू द्या, भरत शेठ असू द्या किंवा मुख्य नेते आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत, की मी सुद्धा जिल्हा प्रमुख पदावर काम करतोय। गेल्या 3 वर्ष जिल्हा प्रमुख पदावर संघटनेसाठी मी प्रामाणिकपणे काम करत आहे। पण जेव्हा अशी वेळ येईल की ह्या सीटसाठी कुर्डूच्या मतदारसंघ, कुर्डू म्हणजे आता नवीन मतदारसंघ आंबेपूर, ह्या मतदारसंघावर जी सीट वाटपमध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीचा क्लेम केला जाईल आणि त्यावेळेला ह्या युती तुटण्याची किंवा युती फिसकटण्याची जेव्हा वेळ आहे तेव्हा मी माझ्या नेतृत्वाने सांगेल की जिल्हा परिषदमध्ये 59 सीट आहेत, त्या 59 सीट पैकी तुम्ही 58 सीटला युती करा आणि ही कुर्डू
म्हणजे आता नवीन मतदारसंघ आहे आंबेपूर, तिथे मैत्रीपूर्वक लढत करा. म्हणजे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा नाराज व्हायला नको किंवा शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा नाराज व्हायला नको. 58 सीट युतीचा धर्म पाळतील, युती करा 58 सीटवर. 19 20 सीट जी कुर्डूस मतदारसंघ आहे त्याला मैत्रीपूर्वक लढत होऊ द्या ना, त्यात काय एवढा. केली साहेब, आताच आमदारांच्या निवासस्थानी तुमच्या पक्षाची एक कार्यकारिणीची बैठक पार पडली आणि तिथे सुद्धा तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या सोबत राहून काम करा, नाहीतर तुम्हाला आम्ही शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ. तर खऱ्या अर्थाने ते तुमच्यासोबत काम करत नाही असं तुम्हाला वाटतं का? तसं नाही. जे महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं, जेव्हा शिवसेनेने उठाव केला आणि भारतीय जनता पार्टी राज्यामध्ये सत्तेत नव्हती, शिवसेनेने उठाव केल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांच्या ह्याच्यावर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये सत्तेत आली. त्यामुळे आता जर कुठे शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न जर होत असेल, तालुक्यामध्ये असू द्या, जिल्ह्यामध्ये असू द्या किंवा कुठे शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न असेल तर ते चुकीचं आहे ना. की ज्या तुमच्या सत्तेत तुम्हाला शिवसेनेमुळे तुम्ही सत्तेत आलात आणि त्या सत्तेमुळे येऊन जर शिवसेनेला दाबण्याचा कुठे प्रयत्न होत असेल, कारण पहिली युती ही शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती होती, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामील झालेला आहे. त्यामुळे बाळासाहेबांनी आणि प्रमोदजी महाजन ह्याही जी महाराष्ट्रामध्ये युती अबद्ध ठेवलेली आहे, ती आतापर्यंत ती युती होती आणि नंतरही त्या युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहमत झालेला आहे. त्यामुळं आम्ही भारतीय जनता पार्टीला एवढा सल्ला देऊ की येणाऱ्या निवडणुकीमध्ये युतीचा धर्म पाळून आपण महायुती किंवा युती पण ते एकत्र लढायला पाहिजे अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कारण आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या, आता ह्या निवडणुका आहेत त्या कार्यकर्त्यांच्या आहेत. ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या कार्यकर्त्यांच्या आता निवडणूक आहेत, त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला जर तुमचे मतभेद होत असतील किंवा युती तुटत असेल तर ते बरोबर नाही. शेवटी कार्यकर्ता कधी माफ करणार नाही. किणे साहेब, आपण जर बघितलं तर मागच्या वेळेला तुम्ही जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवल्या, परंतु मी मागे तुमचे रोहाचे तालुका प्रमुख आहेत त्यांनी सुद्धा एक प्रश्न उपस्थित केलेला होता की भारतीय जनता पार्टीची एकही सीट जिल्हा परिषदेमध्ये त्यांचा उमेदवारी निवडणूक त्यांनी लढवली नव्हती. आता जे काही पप्पू शेट वगैरे भारतीय जनता पार्टीची माणसं भारतीय जनता पार्टीमध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून गेलेली आहे, तर त्यांचं असं म्हणणं आहे की ती शेतकरी कामगार पक्षाची स्टँडिंग सीट आहे, भारतीय जनता पार्टीची नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्यांना सीट सोडण्याचा काही संबंधच येत नाही. बरोबर आहे ना, कारण हा कुर्डू जिल्हा परिषद सुद्धा मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे इथून उमेदवार निवडून गेलेले आहेत आणि याच्या अगोदर सुद्धा आम्ही इथे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर जिल्हा परिषद निवडणुका लढलेलो आहोत, पंचायत समितीच्या निवडणुका लढलेल्या आहोत. भारतीय जनता पार्टीने या मतदारसंघात कधी उमेदवारही दिलेला नाही. त्यामुळं आता जर बघितलं या मतदारसंघामध्ये 9 ग्रामपंचायती आहेत आणि 9 ग्रामपंचायत शेवटी निवडणूक ही आकडेवारीवर आणि ग्रामपंचायतीवर लढली जातो. आता तुम्ही बघितलं आमची कुर्डूस ग्रामपंचायत, तिथे आम्ही लोकसभेला लीड घेतलेला आहे, विधानसभेला लीड घेतलेला आहे. कुसुमला ग्रामपंचायत मध्ये तर आम्ही 2000ची आघाडी दिलेली आहे. श्रीगाव ग्रामपंचायतीमधून आम्ही लीड घेतलेला आहे, ताडवागली ग्रामपंचायत मधून लीड घेतलेला आहे, वाघोड्या ग्रामपंचायत मध्ये लीड घेतलेला आहे, पेजर म्हणजे आंबेपूर ग्रामपंचायत ती त्यांची ग्रामपंचायत, तिथे आमचे शैलेश पाटील यांनी रक्ताचं पाणी करून तिथे सुद्धा आम्ही काही ह्याच्यात केंद्रामध्ये आम्ही लीड घेतलेला आहे आणि बरोबरी केलेली आहे. तिथे शहाबाज ग्रामपंचायतमध्ये आम्ही लीड घेतला आहे, पोयनाडमध्ये आम्ही लीड घेतलेला आहे. त्यामुळे लोकसभेला सुद्धा आम्ही लीड घेतलेला आहे तिथे आणि विधानसभेला पण लीड घेतलेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी त्यावेळेला आमच्या बरोबर होती. आता किती होते, कोण होते हे म्हणण्यापेक्षा आमच्या शिवसेनेच्या शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून ते प्रत्येक केंद्रावर 40 मतदान केंद्र आहे, 40 मतदान केंद्रावर रात्रंदिवस झटून काम केलं आणि ते लीड आम्ही घेतलेलं आहे. म्हणजे लोकसभेला पण असू द्या आणि विधानसभेला पण असू द्या. त्यावेळेला काय भारतीय जनता पार्टीची आम्हाला कुठे मदत झालेली दिसत नाही. म्हणजे लोकसभेला नाही विधानसभेला ह्या मतदारसंघामध्ये महेंद्र शेठ दलवींची आणि पक्षाची ताकद चाललेली आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की तटकरे साहेबांचे तुमचे चांगले संबंध आहेत आणि ह्या ज्या निवडणुका आता जवळ येत आहेत, तर तटकरे साहेबांच्या बाबतीमध्ये असं आमदार महेंद्र दळवी सध्या म्हणजे मला वाटतं बरेचसे गोगावले पण एवढ्या प्रमाणात नसतील बोलले. तुम्ही बघता मेन स्ट्रीम मीडियाला की रोहाला जो कार्यक्रम झाला त्यावेळी कशा पद्धतीने आमदार महेंद्र दळवी यांनी टीका केली. काही कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की
भरत शेठ एवढ्या जोरात तिथे बोलत नाही. त्यांचा मतदारसंघ तिकडे महाड आहे आणि तुम्ही इथे अलिबागमध्ये आमदार आहात. ज्यांना पालकमंत्री व्हायचं आहे ते एवढ्या जोरदार प्रमाणात त्याच्यावर टीका करत नाही. तर तुम्ही राष्ट्रवादीचे खासदार आहेत सुनील तटकरे, यांच्या सोबत एवढं वेळ का घेता काही कारण नसताना? कसं पक्षाची काही स्ट्रॅटेजी ठरलेली असतो. आता पालकमंत्र्याचा प्रश्न राहिला. पालकमंत्री हे वरच्या लेवलचा विषय आहे. म्हणजे पक्षाचे आमचे प्रमुख नेते आहेत, मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब असू द्या किंवा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असू द्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार असतील, वरचा प्रश्न आहे आणि पालकमंत्री त्या लेवलला तो प्रश्न सुटेल. जिल्ह्याचा प्रश्न झाला. आता जिल्ह्यामध्ये वर्चस्व कोणाचा? आता गेल्या वेळेला सुद्धा शिवसेना एकत्रितपणे शिवसेना त्यावेळेला निवडणुकीला सामोरी गेली होती. त्यावेळेला एक नंबरला शिवसेनाच पक्ष होता. शिवसेनेचे 22 मेंबर जिल्हा परिषदला आले होते निवडून. त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 12 होते, शेका पक्षाचे काहीतरी 18 होते. अशीच आकडेवारी. आता जरी सुद्धा आमच्या नेत्यांनी सांगितलं स्वबळावर जायचं ठरलं तर जिल्ह्यामध्ये 1 नंबरला शिवसेना पक्ष 25च्या पुढे सीट असतील. म्हणजे निवडणुकीला आम्ही काय स्वबळावर पण आमची तयारी केलेली आहे जिल्ह्यामध्ये आणि युतीची पण आम्ही. पण शेवटी कसं पक्षाचा आदेश आहे. पक्षाने जर आदेश दिला की बाबा युतीने लढायचा तर युतीने लढायला पाहिजे आणि पक्षाने ठरवला की बाबा नाही स्वबळावर लढायचा तर स्वबळावर लढायचं. काय शिवसेना ही सत्तेसाठी कधीच नाही, कारण शिवसेना ही संघर्षमय संघटना आहे. त्यामुळं शिवसेना सत्ता पाहिजेच असं काही गणित नाही. फक्त आदेशावर चालणारी शिवसेना संघटना आहे. त्यामुळे आदेश दिला की चला एकेरी जाऊया तर एकेरी जायला आमची तयारी आहे. शिंदे साहेब, जर का युती होत असेल मगाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे शिवसेना आणि भाजप आणि आमदार साहेबांनी सांगितलं तुम्हाला का कुर्डू मतदारसंघामधून वाद होतोय, तर कुर्डूच्या व्यतिरिक्त मी तुला एक सेफ मतदारसंघ तिथे देतो, तिथून जिंकून आणण्याची हमी देतो. जर अशा पद्धतीने कुर्डू जिल्हा परिषद सोडून जर दुसरीकडे तुम्हाला सेफ मतदारसंघामध्ये आमदारांनी उमेदवारी देण्याचं कबूल केलं तर तुम्ही हा मतदारसंघ सोडा? असं होत नाही. मतदारसंघ सोडणं न सोडणं शेवटी बघा पक्षाचे नेते ते आमदार आहेत. असं आमदार सांगणार नाहीत की हा मतदार सोडा म्हणून, लक्षात ना. त्यामुळे इथे काय होतं, इथे आमची सीट मला आमदारही स्वतः सांगितलं तू कामाला लाग. कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जेंट्स पडला तर तुला लढायचं आहे, लेडीज पडली तर तुझ्या मिसेसला लढायचं आहे, तयारीला लाग. असं आमच्या 10च्या 10 विधानसभा मतदारसंघात सीट फायनल झालेली आहे. 10च्या 10. आज जर उद्या जरी निवडणूक झाली तर उद्या आमचे उमेदवार रेडी आहे. त्यामुळे आमची काय काळजी करू नका तुम्ही. आम्ही 10च्या 10 आमचे उमेदवार आहे. समोरच्या पक्षाने उमेदवार डिक्लेअर करा. तुमच्या चॅनलवर तुम्ही उमेदवार डिक्लेअर केलेले आहेत ना. समोरच्या पक्षाने त्यांचे उमेदवार डिक्लेअर करा. सर्व म्हणजे राष्ट्रवादी असू द्या, बीजेपी असू द्या किंवा शेका पक्ष असू द्या, आमचे शिवसेनेचे उमेदवार 10च्या 10 मतदारसंघामध्ये रेडी आहेत. तिथे साहेब, मी काही भाजपच्या नेत्यांशी सुद्धा बोललो. त्यांचं असं म्हणणं आहे, शेतकरी कामगार पक्षामधून भाजपमध्ये गेलेलं, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला शिवसेना सोबतच निवडणूक लढवायची आहे, कारण की भारतीय जनता पार्टी इथे आहेच कुठं. मला एक बोलायचं आहे, मला वाटते मला साल आठवत नाही, ज्या वेळेला शेतकरी कामगार पक्षामधून आमदार पहिल्यांदा राष्ट्रवादीमध्ये गेलेले होते त्यावेळेला मला वाटतं थल मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काही नव्हती, तरी सुद्धा तिथे त्यांनी ती निवडणूक जिंकवली आणि राष्ट्रवादीचं तिथं घड्याळ त्यांनी जिंकून दाखवलं. परंतु आता शेतकरी कामगार पक्षामधून भारतीय जनता पार्टीमध्ये काही नेते गेलेले आहेत आणि ते असं म्हणतायत की भारतीय जनता पार्टी इथे आहेच नाही आहे. तर खऱ्या अर्थाने ते तिथले स्टँडिंग उमेदवार आहेत, म्हणजे त्यांनी कुठल्याही पक्षाची साथ नसली तरी ती जागा जिंकायला पाहिजे. मग असं असताना ते तुमच्यासोबत युती करण्यासाठी एवढी त्यांची का धडपड आहे? मुलात बघा, विधानसभा निवडणुकीमध्ये दिलीप शेठ भोईर हे भारतीय जनता पार्टीचे तळागाळातील कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन सोबत घेऊन ते या विधानसभा क्षेत्रामध्ये काम करत होते आणि खरी भारतीय जनता पार्टीची ताकद ही छोटम शेठची ताकद होती. लक्षात आलं का? आणि त्यानंतर छोटम शेठ यांनी विधानसभेची उमेदवारी अपक्ष उमेदवार लढले होते. त्यावेळेस सर्व भारतीय जनता पार्टी ताकद ही छोटम शेठच्या बरोबर राहिली, म्हणून छोटम शेठ 34,000पर्यंत त्यांना मतं मिळाली. त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या आम्हाला काय विधानसभेला मदत, जे आज तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टीचे त्यावेळेपासून 1992 पासूनची जी भारतीय जनता पार्टी प्रमोदजी महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांची जी युतीची स्थापना केल्यानंतर तेव्हापासूनचे भारतीय जनता पार्टीचे लोक जिल्ह्यातले
प्रामाणिक त्या युतीचा धर्म पाळणारे लोक आहेत आतापर्यंत. पण ते चेहरे आता दिसतात का कुठे? जुने कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे की जेव्हा कधीही सत्ता नसताना सुद्धा ते भारतीय जनता पार्टी म्हणून आजपर्यंत राहिले. पण आज कुठे व्यासपीठावर त्यांचे कुठले जुने लोक भारतीय जनता पार्टी दिसतात का? नाही दिसत. नवीन आलेली प्रक्रिया स्टेजवर व्यासपीठावर दिसतोय. त्यामुळे त्यांच्यात सुद्धा भारतीय जनता पार्टी सुद्धा खतखत आहे ना. आमच्याशी मैत्री संबंध आहेत काही लोकांशी. आमच्याशी चर्चा होतो त्यावेळेला आम्हाला बोलतात ना ते की आता सगळे हायजॅक भारतीय जनता पार्टी हायजॅक करण्याचा प्रयत्न जिल्ह्यामध्ये चालू आहे. मी शेवटचा प्रश्न विचारतो की ह्या कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तुमचे कोणी विरोधक असो, म्हणजे ते पप्पू शेट असो, चित्रताई असो किंवा त्यांनी दिलेले उमेदवार असो, त्यांना हरवण्यासाठी तुमची स्ट्रॅटेजी काय असेल? आमची स्ट्रॅटेजी सुरुवात झालेली आहे. स्ट्रॅटेजी काय असेल ते ओपनली सांगायचे नसतो ना. आम्ही या कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढणारच. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सुद्धा, दोन्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद धनुष्यबाणावर लढणारच. तर आपल्यासोबत राजाभाई केनी होते आणि सध्या युती आघाड्यांची जर गणितं बिघडली तर मैत्रीपूर्ण लढत 59 जागा आहेत. त्याच्यामध्ये 58 जागांमध्ये युती झाली तरी चालेल, पण 59वी जागा आहे कुर्डूस. मी नेहमी माझ्या या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की ही कुर्डूची जागा जी आहे ती हाय व्होल्टेज होणार आहे. कारण का तिथे राजाभाई केनी आहेत आणि त्यांनी मला वाटतं मागच्या मुलाखतीत सुद्धा सांगितलेलं होतं की कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आमच्यासाठी दगड होता. त्या दगडावर आम्ही तिथे त्याला खतपाणी घालून तिथे एक झाड तयार केलेलं आहे. आणि अशा दृष्टिकोनातून आम्ही आता जिथं त्या झाडाला फळं खाण्याची वेळ आलेली आहे ती फळं आम्हीच खाणार, दुसऱ्यांना खायला देणार नाही. आणि ही जागा मैत्रीपूर्ण लढतीमध्ये जरी सुटली तरी चालेल. आम्ही ही जागा कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघाची जागा मी धनुष्यबाणावर लढवणार, म्हणजे लढवणारच. तुतास मित्रांनो इथंच थांबतो. धन्यवाद.